बातम्यांचा वेगवान आढावा। पूजा तडस यांचा कुटुंबियांवर गंभीर आरोप। कुटुंबियांकडून माझ्यावर अन्याय, अपमानास्पद वागणूक, मला लोखंडी रॉडने देखील मारहाण। पूजा तडस यांचा आरोप। लोकसभाच्या निवडणुकांमुळे हा मुद्दा उपस्थित। निवडणुकांमुळेच आता माझ्यावर आरोप। लग्नाच्या वेळी आम्हाला विचारलं नाही। माझा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही। सून पूजा तडसांचे आरोप रामदास तडस यांनी फेटाळले। दादांच्या शपथविधीनंतर शरद पवार आमच्या सोबत येण्यासाठी 50% तयार होते। पुण्यामध्ये उद्योगपतींच्या घरी दादा पवारांची भेट देखील झाली होती। प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट। शरद पवारांबाबत प्रफुल्ल पटेल जे म्हणाले ते सत्य। पवार महायुतीत येणार होते या प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्याला फडणवीसांचा दुजोरा। मला कमळाच्या चिन्हावर लढण्याची ऑफर नाही, तर अजित पवार गटाकडून नाशिकच्या जागेची मागणी। नाशिकची जागा घ्या, पण तिथे भुजबळांनाच उमेदवारी द्या। भाजपच्या दादांना सूचना, भुजबळांचा दावा। महायुतीकडून नाशिकच्या जागेसाठी अचानक विजय करंजकरांचं नाव पुढे। विजय करंजकर सध्या ठाकरे गटात। तिकीट न मिळाल्यानं ते नाराज। करंजकर यांनी काही दिवसांपूर्वी शिंदेंची भेट घेतली होती। महायुतीत जागावाटपांचं सगळं नीट मार्गी लागणार। उद्या मुंबईमध्ये शिंदे फडणवीसांसोबत जागावाटपावर चर्चा करणार, अजित पवारांची माहिती। सांगली आणि मिरजेत संघाचा माणूस निवडून येतोय आणि म्हणूनच सांगलीत जातीयवादी शक्तींचा मुकाबला करण्यासाठी ठाकरे गट हवा। सांगलीच्या जागेवर ठाम राहण्यावर राऊतांची प्रतिक्रिया। सांगलीच्या जागेबाबत विश्वजित कदमांची आता चूक कुठे आहे? काँग्रेसमध्येच निर्माण फार चुकीचे होत आहेत आणि त्यामुळेच सांगलीच्या जागेवरून अशोक चव्हाणांची टीका आहे। सांगलीत एक डोक्यानं तर एक मातीतली कुस्ती खेळणार। भाजपचे उमेदवार संजय काका पाटलांचा चंद्रहार पाटील आणि विशाल पाटलांना हा टोला आहे। मुंबईत काँग्रेसला 2 ते 3 जागा मिळण्याची अपेक्षा होती। जागांसंदर्भातच्या या सगळ्या मुद्द्यावर वर्षा गायकवाडांचं विधान। तर वडेट्टीवार अशोक चव्हाणांचे राईट हँड। वडेट्टीवार लवकरच भाजपात जाणार। वडेट्टीवारांच्या भाजपसोबत चर्चेचा मी साक्षीदार। धर्माराव बाबा आत्राम यांचा हा मोठा दावा आहे। मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर लोढा आणि राज ठाकरेंची भेट। लोढा दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक। उदयनराजेंना आव्हान देणार नाही, मी सामान्य कार्यकर्ता। साताऱ्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांची ही प्रतिक्रिया आहे। तत्व आणि मुद्द्याला धरून निवडणुकीला सामोरं जाणार, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य। वळसे पाटलांचे निकटवर्तीय शेखर यांना शरद पवार गटाला त्यांनी पाठिंबा दिलाय। शेखर यांच्याकडून शरद पवार गटाला पाठिंबा देण्यात आलेला आहे।